शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे उन्हाळी भुईमुग लागवड। पाहू शकताय आमच्या शेतामध्ये आम्ही ही जी काही भुईमुगाची लागवड करतोय तर ही उन्हाळ्यामध्ये त्याचबरोबर याला बेड आहे तर याचा वापर केलेला आहे। सिंचनाचा प्रकार आम्ही रेन पाईप आहे हा निवडलेला आहे। तर कोणतं नेमकी उन्हाळ्यामध्ये जी व्हरायटी असेल भुईमुगाची तर ही निवडलेली आहे। तर लक्षात घ्या बॉम्बे सुपरचं जे कस्तुरी 108 आहे तर हे बियाणं आहे, 2 दाण्याचं बियाणं आहे तर हे आम्ही निवडलेलं आहे। जो बेड आहे तर हा 4 फुटाचा तयार केलेला आहे। त्याचबरोबर जास्त जर पाणी झालं तर पाण्याचा निचरा हा बेडने होऊ शकतो, त्याच्यासाठी 2 खाचा आहे तर ह्या तयार केलेला आहे। बेडवर आमची जी काही भुईमुगाची लागवड चालू आहे तर ती कशा प्रकारे ते तुम्ही पाहू शकताय, व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल। त्याचबरोबर रेन पाईप आहे तर हे आम्ही 2 बेडच्या मध्ये बरोबर टाकलेले आहे, जेणेकरून एक रेन पाईप येतो आपला उजव्या बाजूला 8 फूट पाणी मारतो आणि डाव्या बाजूला 8 फूट पाणी अशा प्रकारे मारतो। आणि आपलं जे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं जे नियोजन आहे तर ही 1 नंबर राहणार आहे। त्याचं कारण सांगतो, ही उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई राहते तर त्यासाठी आपण रेन पाईपाचा वापर करतोय। जेव्हा वाटेल तेव्हा आपण यामध्ये पाणी सोडू शकतोय। त्याचबरोबर काही खत औषधं जरी सोडायची ठरली तरी आपण ही रेन पाईपाच्या सहाय्याने तर ही सोडू शकतोय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भुईमुग लागवड कशा प्रकारे करायची, कोणत्या पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे। बेडवर आपण भुईमुगाची लागवड करू शकतो, पाटपाण्यावर देखील करू शकतोय। मात्र मी जी काही माझ्या शेतामध्ये पद्धत वापरलेली आहे तर ही बेडचा वापर केलेला आहे। आणि इथून पुढे आपल्या चॅनलवर टप्प्याटप्प्यानुसार उन्हाळी भुईमुगाच्या व्हिडिओ ह्या तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अजून देखील नवीन असतील, ज्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा, समोरील घंटी ऑलवर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय जवान जय किसान।